कर्क राशी 5 मे ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य मे महिन्याचा दुसरा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे। या आठवड्यात शुक्र आणि सूर्य उच्च राशीत असतील, ज्यामुळे मालव्य आदित्य योग तयार होत आहे। याशिवाय मीन राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे। अशा परिस्थितीत कर्क राशीसाठी हा आठवडा खूप भाग्यवान ठरू शकतो। जीवनात आनंद वाढू शकतो। कर्क राशीबद्दल बोलायचे झाले तर या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासार्ह देखील असतात। ते त्यांच्या जोडीदाराकडून अशीच अपेक्षा करतात। या लोकांसाठी त्यांचे नाते खूप महत्त्वाचे असते। कर्क राशीचे लोक शक्तीपेक्षा युक्तीने काम करतात। हे लोक दिलेला शब्द पाळतात। कर्क राशीचे लोक आपल्या नातेसंबंधात जेव्हा पडतात तेव्हा त्या नात्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात। भाषा आणि संवाद कौशल्य हे विशेष गुण कर्क राशीचे आहेत। चला तर मग जाणून घेऊयात कर्क राशीसाठी 5 ते 11 मे 2025 चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे। कर्क राशी या आठवड्यात अचानक होणारे बदल तुम्हाला आश्चर्यचकित करतील, परंतु ते तुम्हाला अभिमान आणि आत्मविश्वास देखील देतील। तुमच्या मेहनतीला आता मान्यता मिळेल। मस्तरी लोक तुम्हाला पाहून निराश होऊ शकतात, परंतु खरे मित्र तुम्हाला साथ देतील। आठवड्याच्या शेवटी जुने नातेसंबंध पुन्हा सुरू होऊ शकतात, ज्यामुळे हृदयात कृतज्ञता आणि आत्मनिरीक्षणाची भावना जागृत होईल। कर्क राशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील। कायदेशीर बाबींमध्येही तुम्हाला यश मिळेल। तुम्हाला तुमच्या वडिलांकडून सहकार्य मिळेल आणि अचानक प्रवास होऊ शकतो। शनिवारी गाडी चालवताना काळजी घ्यावी। व्यावसायिक सहल यशस्वी होईल। नोकरी बदलू शकते। अभ्यासासाठी शिक्षकांशी समन्वय चांगला राहील। कर्क राशी या आठवड्यात नक्षत्र तुम्हाला भावनिक वाढ आणि यशाच्या संधी देतील। या कुंडलीत आपण तुमचे प्रेमजीवन, करिअरच्या संधी, आर्थिक परिस्थिती आणि आरोग्य यांचा शोध घेऊ। यश आणि आनंदाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी या वैश्विक प्रवासात आमच्यात सामील व्हा, असे तारे तुम्हाला सुचवत आहेत। कर्क राशीला या आठवड्यात नवीन बदल पाहायला मिळतील। तुम्ही व्यावसायिक जीवनात काही आव्हानांचा सामना कराल, पण धैर्याने यावर मातही करू शकाल। तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे केल्यास गोष्टी सोप्या होत जातील। कामाच्या ठिकाणी तुमचे काम पाहिले जाईल। यावरून तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील। वरिष्ठ तुमच्या कामाची दाद घेतील। तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल। तुम्हाला नोकरीत उत्तम लाभ मिळेल। तसेच नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी मिळेल। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रस्ताव मिळतील। भागीदारीत व्यवसाय करू शकता, त्यामध्ये चांगला नफा मिळेल। तुम्ही कोणताही नवीन व्यवहार करताना पूर्ण खात्री केल्याशिवाय किंवा कागदपत्रे तपासल्याशिवाय सही करू नका। तुम्हाला संयमाने आणि नियोजन पद्धतीने कामे हाताळावी लागतील। यामुळे चांगले यश मिळेल। या आठवड्यात तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकाल। तुम्हाला बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल। आपल्या बजेटचे व्यवस्थापन करा, यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते। कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, परंतु अति कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल। तसेच पचनसंस्था बिघडू शकते, त्यामुळे मानसिक स्थैर्य ठेवा। झोप पूर्ण करा। थोडी विश्रांती घेण्याला प्राधान्य द्या। आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, यामुळे आरोग्यात सुधारणा होईल। कर्क राशीच्या कुटुंबातील वातावरणात एकता राहील। तुमच्यातील संवाद वाढेल। एकमेकांशी मोकळा संवाद साधाल, त्यामुळे कुटुंबात शांती टिकून राहील। कर्क राशी कुटुंबातील गरजांकडे लक्ष ठेवावे। कर्क राशीच्या प्रेमजीवनात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे बोलून गोष्टी हाताळा। नात्यातील ताण दूर करा। तसेच कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल। सासरच्या मंडळीकडून आनंदी वार्ता मिळेल। कर्क राशी 5 मे ते 11 मे 2025 चा हा आठवडा जवळच्या नातेसंबंधांना आणि वैयक्तिक कल्याणाला चालना देण्याबद्दल आहे। सुरुवातीला घर आणि कौटुंबिक गतिशीलतेवर लक्ष केंद्रित करा। तुमचा सहानुभूतीशील स्वभाव तुम्हाला संघर्षाचे सामंजस्यपूर्ण निराकरण करण्यास अनुमती देतो। व्यावसायिकदृष्ट्या शनीचा प्रभाव कामांसाठी व्यावहारिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देतो। संघटना आणि परिश्रम यावर भर देतो। ओळख मिळवण्यासाठी कामाच्या ठिकाणी सक्रिय राहा। कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये भावनिकदृष्ट्या संवेदनशील वाटू शकते। या आठवड्यात ते मानसिकदृष्ट्या सतर्क राहतील। चंद्राच्या भ्रमणामुळे सखोल विचार आणि प्रवासाची आवड निर्माण होईल। ग्रह तारे तुम्हाला तुमचे कल्याण आणि व्यावसायिक ध्येय यांचे संतुलन साधण्यास प्रवृत्त करतात। तुम्हाला तुमच्या भावना स्थिर ठेवाव्या लागतील आणि कृती विचारपूर्वक कराव्या लागतील। 5 मे रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल, यामुळे तुमचे दुसरे भाव सक्रिय होईल। तुमचे लक्ष आर्थिक आणि भाषणाकडे वळू शकते।
चंद्र तुमच्या 8व्या भावावर दृष्टिक्षेप टाकत आहे, यामुळे तुम्ही विचारपूर्वक बोलले पाहिजे. आवेगपूर्ण आर्थिक निर्णयही टाळले पाहिजेत. 7 मे रोजी बुध तुमच्या 10व्या भावात मेष राशीत भ्रमण करत आहे, यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा संवाद वाढेल. हे भ्रमण करिअर नियोजनाला देखील मदत करते. तुमचे विचार मांडण्यासाठी वेळ चांगला आहे. तुम्ही कामाशी संबंधित गैरसमज देखील दूर करू शकता. 8 मे पासून चंद्र तुमच्या 3ऱ्या भावातून कन्या राशीत भ्रमण करेल. तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही नवीन कल्पना देखील शोधू शकता. चंद्र 9व्या भावात दृष्टिक्षेप करत आहे, त्यामुळे आध्यात्मिक उत्सुकता किंवा प्रवास नियोजनाला चालना मिळू शकते. तुम्ही भावंडांशी किंवा जुन्या संपर्कांशी पुन्हा संपर्क साधू शकाल. कर्क राशी, हा आठवडा तुम्हाला तुमच्या बाह्य जबाबदाऱ्यांशी भावनिक गरजा जुळवून घेण्यास प्रोत्साहित करतो. करिअरशी संबंधित संवाद सुधारतो. तथापि अंतर्गत अस्वस्थतेचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्क राशी, आठवड्याच्या मध्यभागी भावनिक संतुलन राखण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. तुम्हाला शांती आणि आनंद देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा. जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे वाढलेली सर्जनशीलता अपेक्षित आहे. विशेषतः कलात्मक उपक्रमांमध्ये किंवा घरगुती प्रकल्पांमध्ये उपयुक्त आत्मनिरीक्षणासाठी देखील हा एक अनुकूल काळ आहे. तुमच्या वैयक्तिक वाढीवर आणि भविष्यातील आकांक्षावर ध्यान करा. समुदाय आणि समर्थनाची भावना वाढवणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्त रहा. अर्थपूर्ण संभाषणाद्वारे प्रियजनाशी समजूतदारपणा वाढवा. अधिक आत्मशोध आणि शांततेकडे तुमचा प्रवास मार्गदर्शन करणाऱ्या वैश्विक लय स्वीकारा. कर्क राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग पांढरा आहे. भाग्यशाली अंक 4 आहे. भाग्यशाली दिवस बुधवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुमच्यासाठी सल्ला आहे की संयम राखण्याची गरज आहे. जीवनात मोठे काही बदल होऊ शकतात. एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.